मित्रांनो, कसारा घाटात अडकण्याचे दिवस संपले। भारताच्या सर्वात रुंद बोगद्यातून फक्त 8 मिनिटात सह्याद्री पार करा। नमस्कार, मी योगेश आत्माराम बावले, आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत। आज आपण चाललो ते नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर आणि याच नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर इगतपुरी कसारा बोगदा ट्विन टनेल्स या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत। हा इगतपुरी कसारा बोगदा महाराष्ट्रातील सर्वात लांब आणि भारतातील सर्वात रुंद रस्ता बोगदा आहे। तुम्ही पाहू शकता, आपण अगदी बोगद्याच्या जवळ आलेलो आहोत। खूपच सुंदर दृश्य आहे, कारण समोर इतका मोठा असा डोंगर आणि त्या डोंगराच्या मधनं पाच डोंगराला चिरत चाललेला हा इगतपुरी बोगदा। सदर हा बोगदा सह्याद्रीच्या दुर्गम पर्वतरांगांना भेदून तयार करण्यात आला आहे। 5 जून 2025 रोजी पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे। यामुळे जुन्या कसारा घाटातील धोकादायक वळणे आणि वाहतूक कोंडी पूर्णपणे टाळता येते। पूर्वी जुन्या कसारा घाटातून प्रवास करताना किमान 30 ते 35 मिनिटे लागायची। आता या आधुनिक बोगद्यामुळे हे अंतर केवळ 7 ते 8 मिनिटात पार होते। नागपूर मुंबई या शेवटच्या 76 किलोमीटरच्या इगतपुरी ते आमने टप्प्याच्या उद्घाटनामुळे 701 किलोमीटरचा संपूर्ण समृद्धी महामार्ग जोडला गेला आहे। आता मुंबई ते नागपूर प्रवास अवघ्या 8 तासात पूर्ण होतो। या घाटातील 450 मीटरची अवघड चढण या बोगद्यामुळे केवळ 160 मीटरवर आली, ज्यामुळे वाहनांचे इंधन मोठ्या प्रमाणात वाचते। सदर हा ट्विन ट्यूब टनेल म्हणजेच हा ट्विन ट्यूब बोगदा असून त्याची लांबी 7.7 ते 7.8 किलोमीटर आहे। या प्रत्येक ट्यूबची रुंदी 17.6 ते 18 मीटर आहे, ज्यामुळे हा भारतातील सर्वात रुंद बोगदा ठरला आहे। या बोगद्यामध्ये जाण्यासाठी 3 लेन्स आणि येण्यासाठी 3 लेन्स अशा एकूण 6 लेन्सची भव्य व्यवस्था आहे। बोगद्याच्या आत वाहनांसाठी 100 ते 120 किलोमीटर प्रति तास वेगाची मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे। सदर हा बोगदा NATM न्यू ऑस्ट्रेलियन टनलिंग मेथड म्हणजेच डिझाइन ॲज यू गो या अत्याधुनिक ऑस्ट्रेलियन तंत्रज्ञानाचा वापर करून खडक फोडून ड्रिल अँड ब्लास्ट तयार करण्यात आला आहे। सह्याद्रीच्या अत्यंत कठीण आणि बेसाल्ट खडकांमध्ये तब्बल 44 लाख टन दगडांचे उत्खनन करण्यात आले होते। या अवाढव्य कामासाठी 23,000 टनांपेक्षा जास्त सिमेंट आणि 400 टनांहून अधिक स्टील वापरण्यात आलेले आहे। आणि या आव्हानात्मक प्रकल्पाचे काम नामांकित इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर अँड MSRDC याच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झालेले आहे। बोगद्यांच्या भिंतीवर पॅसिव्ह फायर प्रोटेक्शन कोटिंग केले, जे आग लागल्यास 2 तास खडक वितळण्यापासून वाचवते। तसेच स्वयंचलित वॉटर मिस्ट सिस्टम बसवलेली आहे। तसेच क्रॉस पॅसेज देखील आहेत, ज्याला आणीबाणीचे मार्ग म्हटले जाते। दोन्ही मुख्य बोगद्यांना जोडणारे अंतर्गत क्रॉस पॅसेज आहेत, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत एका बोगद्यातून दुसऱ्या बोगद्यात सहज जाता येईल। हाय स्पीड एक्झॉस्ट फॅन्स, दर काही अंतरावर SOS कॉलसाठी टेलिफोन, लाऊडस्पीकर आणि अखंड मोबाईल नेटवर्क मिळवण्याची सुविधा अंतर्गत करण्यात आलेली आहे। सदर या बोगद्याचे आत्ताचे काम आपण पाहत आहात। तत्पूर्वी आपले काही जुने व्हिडिओ आपण पाहिलात, साधारणतः वर्षभरापूर्वीचे, तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या कसारा बोगद्यापर्यंत कसे यायचे, त्याचे कामे कसे सुरू होते या संदर्भातले व्हिडिओ देखील तुम्हाला आपल्या प्लेलिस्टमध्ये भेटेल। भटकंती अंतर्गत समृद्धी महामार्ग सर्व व्हिडिओ तुम्हाला त्या प्लेलिस्टमध्ये पाहायला मिळतील।
नेहमीच नवीन नवीन रोड अपडेट, समृद्धी महामार्ग, दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे, तसेच मुंबई नाशिक महामार्ग अशा अनेक रस्त्यांचे अपडेट देत असताना आज आपण जेव्हा नाशिकसाठी निघालो होतो, शहापूर ते नाशिक हा प्रवास करत असताना आपण समृद्धी महामार्गाद्वारे या कसारा बोगद्याचा अपडेट घ्यायला आलेलो आहोत. खास आपले मराठी. आपण जर या बोगद्यातून प्रवास केला असाल तर कमेंट्समध्ये नक्की नमूद करावे आणि आपला अनुभव कसा होता ते देखील सांगावे. खूपच सुंदर असा हा बोगदा. आजपर्यंत अनेकदा मी आपला जो जुना कसारा घाट आहे त्या मार्गाने प्रवास केलेला आहे आणि आज मात्र नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरनं प्रवास करीत आहे. खूपच सुंदर असा प्रवास. इगतपुरी कसारा बोगद्यातला. यापूर्वी 3 ते 4 बोगदे आपल्याला भिवंडी आमने येथून सुरुवात केल्यानंतर लागतात आणि प्रत्येक बोगद्यांचे व्हिडिओ आपल्या प्लेलिस्टमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. खास आपले मराठी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनल पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे. आणि अशा प्रकारे इगतपुरी कसारा बोगदा नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरील आता शेवटचे टोक आलेले या कसारा घाटाचे. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्सने नमूद करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आपली मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.